15 मध्ये उत्कृष्ट फलंदाज कोण असेल मित्रांनो? सर्वांनी परफॉर्मन्स दिलाय आणि नक्कीच 100% आपण बघितले. कालचे कपडे आपण बघतोय प्रत्येकाच्या कपड्यावरती मला वाटते जी संकल्पना आहे श्री नरेंद्र सोनसिंग राजपूत यांच्यासाठी एक पुरोहित यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अंडर 15 ची संकल्पना अंमलात आणली आणि ती पूर्णपणे पार सुद्धा पाडली. बेस्ट फलंदाजासाठी जातोय. उत्कृष्ट फलंदाज पूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलंय. रोहन पासवान यायचंय समोर. जोरदार टाळ्या वाजवा. उत्कृष्ट फलंदाज गिरीश खेमा यांच्याकडनं नक्कीच क्रिश खेमा यांच्याकडनं नक्कीच उत्कृष्ट फलंदाजाची पारितोषिके जात आहे. ते मात्र रोहन पासवान. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजाचं नाव आहे अंकुश कुशवाल. जोरदार टाळ्या वाजवा. कादिरभाई यांच्या माध्यमातून नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी जाते. मालिकावीर कोण असेल याची नक्कीच उत्कंठा असेल. कोणत्या खेळाडूला मालिकावीराची ट्रॉफी दिली जाईल? प्रथमतः मालिकावीरासाठी मी पेंडिंग आहे. थोडस तुम्हाला सुद्धा उत्कंठ शिगेला पोहोचले. कोणता खेळाडू असेल मालिकावीर संपूर्ण टीम मध्ये? परंतु आपण पहिल्यांदा द्वितीय पारितोषिक देतोय. टीम वीर बेस्ट नाईन टीम संपूर्ण टीम न्यायचंय. सेकंड पारितोषिक जाते जीत पुरोहित यांच्या माध्यमातून नक्कीच पारितोषिक द्यायचंय. जोरदार टाळ्या वाजवू पूर्ण टीमला. जोरदार टाळ्या. मित्रांनो कॅमेरामध्ये आलं पाहिजे. मोबाईल मध्ये तर नक्कीच येणार. कॅमेरामध्ये सुद्धा सर्व आपलं हे चित्रीकरण झालं पाहिजे. कॅश प्राइज सुद्धा याच्यासोबत दिलं जात आहे. द्वितीय पारितोषिक जात आहे बी बेस्ट 9 या संपूर्ण टीमला. गणपती बाप्पा. प्रथम पारितोषिक जात आहे ते मात्र प्रथम पारितोषिक जाते जोशीबाग बॉईज या समोर. संपूर्ण टीम जोशीबाग बॉईज ओमकार शिरोसे यांच्या हस्ते नक्कीच ओमकार शिरोसे प्रथम पारितोषिक. जोरदार टाळ्या वाजवा सर्व खेळाडूंसाठी. मानाची ट्रॉफी पटकवले ती मात्र जोशीबाग बॉईज. संपूर्ण जोरदार टाळ्या वाजवा. आपल्याला संधी असेल ज्यावेळेस आपलं बक्षीस वितरण समारंभ संपेल त्यावेळेस आपल्याला 15 मिनिटाची वेळ असेल डीजे. आपण सुद्धा या पूर्ण स्पर्धेमध्ये रंग भरला. मित्रांनो एक बक्षीस राहिलंय लहान मुलांचं मालिकावीराचा. कोण असेल मालिकावीर? कोण असेल? तेजस शर्मा मालिकावीर. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज सुद्धा केलाय. दीपकजी बांगर यांच्या शुभ हस्ते नक्कीच मालिकावीराची ट्रॉफी दिली जाईल. ती मात्र तेजस शर्मा. जोरदार टाळ्या वाजवा. संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलाय. कॅप्टन कसा असावा याचं प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आज टायटल भेटला नाही. उपविजेता झालेत परंतु इम्प्रेस केलंय संपूर्ण टीम मध्ये संपूर्ण या स्पर्धेमध्ये. नक्कीच तेजस आपण मॅच हरलात परंतु मालिकावीर म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट परफॉर्मन्स देणारा खेळाडू ठरलाय. कसं वाटतंय तुला? चांगलं वाटतंय पर बुरा भी लग रहा है. फाइनल तक आके हार गए. ठीक है सर. तुझी विकेट आप लास्ट तक रुकते थे तो शायद से मैच लेके जाते थे ऐसा मेरे को दिख रहा था. जब भी आपके खिलाड़ी आपके जो भी प्लेयर थे जब बॉल मिस होते थे आप ऐसा सर पकड़ के रखते थे यार मैं रहता तो शायद से मैच जीतता था. ऐसा कुछ था कि आप जीत सकते थे लास्ट तक मैच रुकते थे तो? हाँ जीत सकता था. ठीक आहे धन्यवाद. आणि जोरदार टाळा वाजवा याच्यासाठी सुद्धा. वळूया मोठ्या गटामध्ये. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज पारितोषिके जातील. ती मात्र उत्कृष्ट
गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? कोण असेल? नक्कीच मॅच फसलेल्या होत्या, त्यामधून जर निर्णायक मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली असेल तर नक्कीच अजय भानुशाली उत्कृष्ट गोलंदाज. 6 चेंडू 6च्या ओव्हर फेकल्या. यायचंय लगेच समोर अजय भानुशाली. जोरदार टाळ्या वाजवा. लिजेंड क्रिकेटर आहेत, अनुभवाची कमी नाही आहे. जोरदार टाळ्या वाजवा. नक्कीच तदनंतर तर विचार केला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि नक्कीच आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आपली निवड केली. आपण अंपायरिंग पूर्ण दिवसभर केले. सर्व ही मला वाटते मॅनेजमेंट तुमच्याकडे होती असं वाटत होतं आणि पारितोषिक सुद्धा होते. कसं वाटतंय तुम्हाला? खूप चांगलं वाटतंय आणि हे जे आयोजन केलंय खूप छान केलंय आणि मला खूप आनंद वाटला का हे आयोजन केलं आणि त्याच्यामध्ये मी खेळलो. त्यामध्ये खेळून मी प्राईज पण घेतली, त्याचा आनंद जास्त वाटतो मला. आणि सगळ्यात गोष्ट आपले पुरोहित साहेब यांनी खूप छान आयोजन केलं. ओंकार शिरोशे आपले बाकीचे सगळे मंडळी यांनी खूप चांगला सहभाग केला. समीर भाऊ यांनी खूप म्हणजे या सगळ्या व्यक्तींनी खूप छान असं सहभाग घेतला आणि त्याचं पूर्णतः त्यांनी श्रेय त्यांनाच जाते. म्हणजे खूप छान असं मॅनेजमेंट केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून दिलगिरी दाखवतो. थँक्यू, धन्यवाद. त्यानंतर बेस्ट बॅट्समन बंटीजी कुलकर्णी आपण यायचंय. बेस्ट बॅट्समन कोण असेल मित्रांनो? टीमचे खेळाडूच दिसत नाही मला. अरे आपल्यापैकीच कोणतरी असणार आहे. कांद्यावर उचलून ना. नक्कीच बेस्ट बॅट्समन मोठा हनुमान संघाचा अभिषेक निवाणे संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलंय. जबरदस्त फलंदाजी केली. ज्या वेळेस संकटात सामना ज्या वेळेस संकटात होता त्या वेळेस नक्कीच अभिषेक निवाणेने खूप चांगली बॅटिंग केली. मित्र आज बेस्ट बॅट्समन संपूर्ण टीम मध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपल्याला हे पारितोषिक भेटतंय. कसं वाटतंय? पहिले तर मी माझ्या सर्व खेळाडूंचा आभार मानतो, कारण की त्यांनी मला प्रत्येक वेळी बॅक केलंय. जेव्हा जेव्हा माझा खराब परफॉर्मन्स होता ते नेहमी सतत बोलायचे का तू खेळत राहा, एक दिवस नक्कीच चांगला येईल. तर मी सगळ्या मित्रांना माझ्या टीममेट्सला थँक्यू बोलतो मनापासून. आज त्यांच्यामुळे हा दिवस मला बघायला भेटलाय. आज चांगला परफॉर्मन्स झाला आणि आम्ही आज जिंकलोय, मेहनत केली आणि ह्या सरांचं पण खूप अभिनंदन आहे, कारण की त्यांनी मॅच भरवली आमच्यासाठी, आमच्या एरियासाठी भरवली. असेच टुर्नामेंट्स आम्हाला पुढे पण पाहिजेत. तर तुम्ही आणि आम्ही प्रयत्न नक्कीच करूयात का आम्ही पुढे परत या टुर्नामेंटमध्ये येऊ. नक्कीच यावर्षी कमी पारितोषिकाची ही स्पर्धा आहे. पुढच्या वर्षी जेव्हा स्पर्धा ही नावारूपाला येईल दुसऱ्या पर्वामध्ये तब्बल 50,000 किंवा लाखापर्यंतचं पारितोषिक असेल असं नक्कीच पुरोहित सरांनी मला याची कल्पना दिली. पुढच्या वेळेस जेव्हा टुर्नामेंट होईल तेव्हा तब्बल 50,000ची पारितोषिक असेल. याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. त्यानंतर आपण लगेचच वळतोय नक्कीच पारितोषिक देण्या अगोदर आपण ज्या या स्पर्धेसाठी संपूर्ण टीम लाभली गेली त्या सर्वांचं सुद्धा मी पुरोहित सरांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. जी टीम आपल्या सगळ्या या स्पर्धेमध्ये सर्वांनी मेहनत घेतली त्या सर्वांचं आपण शाल पुष्पगुच्छ आणि नक्कीच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करणार आहोत. नक्कीच अंपायर असतील अनिकेतजी पवार असेल, अजय भानुशाली, अमित भोईर. चला अंपायर्स याचे अनिकेतजी पवार असतील, अजय भानुशाली असतील, अमित भोईर असतील या समोर. त्यानंतर SMD स्पोर्ट संपूर्ण टीम यायचंय. आपण ही स्पर्धा नक्कीच नावारूपाला आणली. प्रत्येकाच्या घराघरामध्ये नेण्याचं काम जर कोणी केलं असेल SMD स्पोर्टनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. SMD स्पोर्ट आज पूर्ण दिवसभरामध्ये लाईव्ह प्रक्षेपण आपण बघितलं. प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचवण्याचं काम जर कोणी केलंय नक्कीच या अजय भानुशाली सर असतील, अनिकेत पवार असतील या आपण अंपायरची भूमिका नक्कीच संपूर्ण दिवसामध्ये सन्मानचिन्ह आणि मायेची शाल देऊन नक्कीच सन्मानित केलं जाते.
SMD स्पोर्ट आणि संपूर्ण टीम आपण यायचंय. अंकित असेल, विवेक असेल, जय पाटील, भूषण पाटील ऑपरेटर, त्यानंतर कॅमेरामॅन अंकित आणि विवेक आपण सुद्धा यायचंय. मायेची शाल आणि नक्कीच सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सुद्धा सन्मानित केले जाते. त्याचप्रमाणे डीजे वाल्यांची नावे भरपूर आली माझ्याकडे. कोण कोण होतं मला माहित नाही. जितू तावडे होते, वैभव होते, संजू गुप्ता होते, यांनी सुद्धा यायचंय. आपल्याला सुद्धा मायेची शाल आणि नक्कीच आपण बघतोय SMD स्पोर्ट लाईव्ह संपूर्ण टीम आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर माझे साथी समालोचक मयूरजी मोरे शेवटच्या क्षणी आले, पण नक्कीच सामन्यामध्ये रंग भरून गेले. काल पण होते, आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं. मयूरजी मोरे माझे साथी समालोचक आपल्याला सुद्धा मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन नक्कीच सन्मानित केले जाते. त्यानंतर डीजे आपण सुद्धा यायचंय. डीजे मास्टर या डीजे जितू तावडे असतील, वैभव असतील, संजय गुप्ता असतील, सुरत टीम. संपूर्ण टीमचं वळूया पारितोषिकाकडे. नक्कीच व्हिडिओ एडिटर नैतिक टक्कर यांना सुद्धा नक्कीच आपण सन्मानित करतोय. नैतिक टक्कर खूप चांगलं चित्रीकरण आणि रील्स बनवले आपल्या या स्पर्धेच्या, त्यांना सुद्धा आम्ही सन्मानित करतोय. रील जो पूर्ण रील्स केल्या आणि नक्कीच या स्पर्धेसाठी खूप चांगले योगदान दिलंय, त्यांचं सुद्धा आम्ही मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतोय. आता आपण वळूया बक्षीस वितरण समारंभाकडे. द्वितीय पारितोषिक जाते सफा 11 आणि संपूर्ण टीम यायचंय. आर्यन गायकवाड आणि संपूर्ण कंपनी सफा 11 संघ चला या. द्वितीय पारितोषिक जात आहे सफा 11 संघ संपूर्ण टीम. डीजे चला फर्स्ट प्राइज प्रथम पारितोषिक आणि प्रथम पारितोषिक मोठा हनुमान संघ यायचंय संपूर्ण टीमने. मोठा हनुमान संघ चला या संपूर्ण टीमने यायचंय. A1 क्वालिटीचा परफॉर्मन्स राहिलाय मयूर अँड कंपनी, मयूर राऊत अँड कंपनी संपूर्ण टीमचा A1 क्वालिटीचा परफॉर्मन्स आपण बघितलाय. जोरदार टाळा. मी बँडवाल्यांना विनंती करतोय 2 मिनिटं मला द्या. बँडवाले आपल्याला नक्कीच वेळ मिळेल. आपण सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतलाय. संपूर्ण टीम पारितोषिक घ्यायचंय. नक्कीच नरेंद्र सोहनसिंग पुरोहित यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य ही स्पर्धा आणि आपण बक्षीस वितरण समारंभामध्ये पोहोचलोय.
कॅश प्राइज आणि नक्कीच मानाची सन्मानाची चकचकते ट्रॉफीवरती नाव कोरलंय कुठल्या संघाने? अरे मोठा हनुमान संघाने. चला जोरदार टाळ्या वाजवा. 1 2 3 4 कल्याण. मित्रांनो, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो, ज्या बँडवाले 2 मिनिटं द्या. बँडवाले 2 मिनिटं आपल्याला वाजवायचं. रात्र आपली आहे, जिंकलोय आपण. जोशीबाग अख्खा जिंकलाय, प्रभाग क्रमांक 9 जिंकलाय. जोरदार टाळ्या सर्वांसाठी. नक्कीच जर बघायला गेला आपण मालिका वीराकडे पोहोचतोय. मालिका वीर कोण असेल? मालिका वीर सपा 11 संघाचा. अरे नाही, मोठा हनुमान संघाचा मालिका वीर करतोय. मालिका वीराची पारितोषिक जाते. नक्कीच मोठा हनुमान संघाचा मास्टर माइंड ज्याच्या संघाने आज प्रथम पारितोषिक पटकावलंय असा नक्कीच मयूर राऊत ठरतोय. मालिका वीराचं पारितोषिक. जोरदार टाळ्या.